नमस्ते. आचार्य चाणक्य खरोखरच एक महान व्यक्तिमत्व होते आणि त्यांची नीती आजही आपल्याला जीवनातील अनेक कठीण प्रसंगांवर मात करण्यासाठी मार्गदर्शन करते. त्यांनी सांगितलेल्या त्या 4 गोष्टी खरोखरच महत्त्वाच्या आहेत, ज्यांच्या आहारी गेल्यास अडचणी संपण्याऐवजी वाढतच जातात. चला त्याबद्दल अधिक विचार करूया. 1. मूर्ख शिष्याला काहीही सांगणे. तुमचं म्हणणं अगदी खरं आहे. ज्या व्यक्तीला शिकण्याची इच्छा नाही किंवा जे स्वतःलाच सर्वज्ञानी समजतात, त्यांना ज्ञान देण्याचा प्रयत्न करणं म्हणजे आपली ऊर्जा आणि वेळ वाया घालवणं आहे. अशा लोकांच्या नकारात्मक दृष्टिकोन आणि अडेल भूमिकेमुळे तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नाही, उलट मनस्ताप वाढू शकतो. त्यांच्यासोबत वाद घालण्यात किंवा त्यांना समजावण्यात वेळ घालवण्याऐवजी ज्यांना शिकण्याची आणि बदलण्याची इच्छा आहे अशा लोकांवर लक्ष केंद्रित करणं अधिक फलदायी ठरतं. 2. दुष्ट स्त्री. आचार्य चाणक्यांनी कुटुंबाला एकत्र ठेवणाऱ्या आणि कुटुंबाची काळजी घेणाऱ्या स्त्रीच्या महत्त्वावर जोर दिला आहे. जी स्त्री फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करते आणि कुटुंबातील सदस्यांकडे दुर्लक्ष करते, ती न केवळ स्वतःसाठी तर तिच्या संपर्कात येणाऱ्यांसाठीही त्रासदायक ठरू शकते. अशा स्त्रिया स्वार्थी आणि बेपर्वा असतात, ज्यामुळे कुटुंबात कलह आणि अशांती निर्माण होते. त्यामुळे अशा व्यक्तींपासून दूर राहणे श्रेयस्कर आहे, कारण त्या नकारात्मकता आणि दुःखाचे कारण बनू शकतात. 3. आर्थिक संबंधी. पैसा जीवनातील एक महत्त्वाचं साधन आहे, पण त्याचा योग्य वापर करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. जे लोक फक्त पैसा वाचवण्याचा विचार करतात आणि गरजेच्या वेळीही खर्च करण्यास कचरतात, ते अनेक संधी गमावतात आणि अडचणींना आमंत्रण देतात. कंजूशीमुळे ते स्वतःच्या गरजा पूर्ण करू शकत नाहीत आणि इतरांनाही मदत करू शकत नाहीत. यामुळे सामाजिक संबंधांमध्ये दुरावा येतो आणि एकटेपणा जाणवतो. त्यामुळे पैशाचा योग्य वेळी आणि योग्य कामासाठी वापर करणं आवश्यक आहे, जेणेकरून त्याचा सकारात्मक परिणाम जीवनात दिसून येईल. 4. दुःखी व्यक्ती. माणसाच्या जीवनात सुख दुःख येत जात असतात, पण जे लोक सतत दुःखी राहतात आणि नकारात्मक विचार पसरवतात, त्यांच्यापासून दूर राहणं महत्त्वाचं आहे. अशा लोकांसोबत राहिल्याने आपल्या मनातही नकारात्मक विचार येऊ लागतात आणि सकारात्मक दृष्टिकोन कमी होतो. यामुळे आपल्या कार्यक्षमतेवर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. आनंदी आणि सकारात्मक विचारांच्या लोकांसोबत राहिल्याने आपल्यालाही प्रेरणा मिळते आणि जीवनातील अडचणींचा सामना करण्याची ऊर्जा मिळते. आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी जीवनातील व्यावहारिक सत्य आहेत. यांपासून दूर राहून आपण अनेक समस्या आणि त्रासांपासून स्वतःचा बचाव करू शकतो आणि एक आनंदी आणि समाधानी जीवन जगू शकतो. धन्यवाद. आणखी काही जाणून घ्यायचं आहे का?